नमस्कार. मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण नीरजा यांची युद्ध ही कविता पाहणार आहोत. वास्तविक पाहता नीरजा यांचं जास्तीत जास्त लिखाण हे स्त्री जाणीवेने झालेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर सामाजिक प्रश्नावर अगदी रोखठोकपणे लिहिणारी कवयित्री म्हणून सुद्धा आपण नीरजाकडे बघू शकतो. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. यामध्ये बेना, निरर्थकाचे पक्षी, निरणवय, श्री गणेशा हे काव्यसंग्रह, तर इतर कथासंग्रह आणि ललित लेख संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे. नीरजा यांनी सर्वप्रथम सावित्री ही कविता अखिल भारतीय मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सादर केली होती आणि या कवितेला विशेष दाद मिळाली आणि तेव्हापासून या कवयित्रीची लेखणी बहरतच गेली. त्यांना त्यांच्या साहित्य लेखनासाठी अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. प्रस्तुत जी कविता आहे ही निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. या कवितेमध्ये युद्धप्रसंगाच्या परिस्थितीमध्ये आपण सर्व राष्ट्रीयत्वाच्या भावनेने एकत्र येतो आणि इतर वेळेस मात्र आपण आपल्यामध्येच दंगली घडवून आणण्यात मग्न असतो. अशा प्रकारचा एक विरोधाभास निर्माण करणारा आशय व्यक्त झालेला आहे. बहुया कवयित्री काय म्हणते? दूर शहरात पेटलेली दंगल आणि सीमेवर धडधडणाऱ्या तोफांचे आवाज. आम्हाला अचानक आठवण येते राष्ट्रीय एकात्मतेची, एकच चढाओढ देशावरची निष्ठा दाखवण्याची. देशाच्या दूर एखाद्या शहरामध्ये, आपल्या राज्यात नाही तर दुसऱ्या राज्यामध्ये की कुठल्या तरी दंगल उसळून आलेली आहे किंवा दुसऱ्या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे, अशा वेळेस आपण राष्ट्रीय एकात्मतेच्या, मनुष्यत्वाच्या गोष्टी करत असतो आणि आपल्याच राज्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मात्र आपण एका वेगळ्या आविर्भावात राहत असतो आणि दुसऱ्या देशाचा जर हा प्रकार आहे, दुसऱ्या राज्याचा, परराज्यामध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, तर मात्र त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी वेगळी असते. आपण सर्व परत एक होतो. याचं साधं सरळ सोप्या उदाहरणात आपल्याला समजून घेता येईल. आपल्या घरामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या घरामध्ये आपले मतभेद सुरू असतात. एकमेकांसोबत आपलं सदैव नेहमीच पटतं असं होत नाही. आपण घरातच एकमेकांसोबत उणं काढत बसत असतो. परंतु अचानक जर बाजूच्या काकांचं काही झालं आहे आणि आपल्या घरातल्यांसोबत बाजूच्या घरातल्यांचे वाद सुरू झाले, तर आपण मात्र यावेळेस सर्व घरातले एकत्र येतो. असंच होतं गावाच्या बाबतीतसुद्धा. असंच होतं तुमचे जे बांधव आहेत या बाबतीतसुद्धा, की 8-10 तुमची कुटुंब आहेत आणि मग तुमच्या कुटुंबामध्येच कलह सुरू असतो. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झालीच तर आपण काय करतो, की लगेच आपण सर्वजण एकत्र येतो. मग ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. मग आपण सदैवच जर त्या सालोख्याने किंवा त्या चांगल्या भावनेनं जर एकत्र राहिलो तर हा प्रश्नच उद्भवणार नाही. परंतु असं होत नाही. मग अगदी गावाबद्दल, जिल्ह्याबद्दल आणि तोच प्रसंग राज्याबद्दल निर्माण होतो. मग हीच भावना आपण जर सदैव ठेवली मनामध्ये, एकात्मतेची, प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची, तर ह्या दंगली उसळून येणारच नाही. पुढे कवयित्री म्हणते, विधवेच्या उजाड कपाळासाठी विभत्स नृत्यातून कमवलेल्या पैशाचे शिक्के आणि तुटलेल्या पायांसाठी फुटबॉलचे सामने, वृत्तांसाठी श्रद्धांजली. आता हा सर्व विरोधाभास निर्माण करणारं या ठिकाणी विधान कवयित्री करत आहे, परंतु ती सत्य परिस्थिती आहे. ते आपण नाकारू शकत नाही, ते आपण टाळू शकत नाही. हुतात्म्यांच्या आठवणी जागवण्यासाठी घातलेल्या कवितेचं जागरण. मृतांना आपण श्रद्धांजली देतो, उभं राहतो आणि श्रद्धांजली देत असतो. त्याचप्रमाणे जे हुतात्मे झालेले आहेत, ज्यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे, अशांना आपण श्रद्धांजली देण्यासाठी आपण मोठमोठे लेख लिहितो, कविता लिहितो, सभा घेतो, त्या मेळावे घेतो, त्याचं आयोजन करतो. परंतु ही भावना त्या वेळेपुरती मर्यादित असते, ती कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये राहत नाही. कारण पुढच्या ओळीमध्ये कवयित्री म्हणते, हळूहळू थंडावत जातात सारेच आवाज, आपली एकात्मतेची साखळी इतस्त विखरून पुन्हा एकदा तयार होऊ लागते नव्या दंगलीच्या स्वागतासाठी. मग आपल्यामध्ये निर्माण झाल्या एकात्मतेची जी भावना आहे, आपल्यामध्ये निर्माण झालेली आपुलकी व प्रेमाची जी भावना आहे, हळूहळू आपण ती विसरून जातो आणि पुन्हा एकदा काहीतरी असं घडून येतं, कुठला तरी प्रसंग असा निर्माण होतो आणि मग आपण परत एकमेकांचे शत्रू होऊन जातो. आपण परत एकमेकांबद्दल एक मनामध्ये आढी ठेवतो आणि तशा प्रकारच्या दंगली पुन्हा छोट्या छोट्या
गावामध्ये, शहरामध्ये, घराघरांमध्ये उसळून आल्याच्या आपल्याला दिसून येतात. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे असं या ठिकाणी प्रामाणिक मत कवयित्री व्यक्त करताना आपल्याला दिसून येते, जेणेकरून समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, या पृथ्वीवरती कुठेच युद्ध घडून येणार नाहीत जर हे आपण आचरणात आणलं तर. ही आपुलकीची, ही जी सतसत विवेकबुद्धीने आपण इतर प्रसंगात वागतो, ती भावना जर आपण कायमस्वरूपी जागृत ठेवली तर हे जे अनावश्यक जीवहत्या घडून येतात, अनावश्यक युद्धप्रसंग घडून येतात, ते आपल्याला टाळता येऊ शकतात. आपण आजच्याही परिस्थितीचा त्या अनुषंगाने जर विचार केला तर आपण न्यूजवरती, बातम्यांवरती नेहमी बघत असतो की या देशाचं त्या देशासोबत वादावादी सुरू आहे. इकडनं थोडेसे सीमारेषेवरून सैन्य तिकडे गेले, तिकडचे इकडे आले आणि युद्ध भडकू लागलं. मग हे सगळं आपल्याला जर टाळायचं असेल तर माणसाने समजूतदार होणं गरजेचं आहे. आणि ती समज एकदा माणसाला आली तर माणसाला अशक्य असं काहीच नाही. ही युद्ध सहजपणे टाळता येऊ शकतात. फक्त माणसाला माणसाशी माणसासारखं वागणंच गरजेचं आहे. अशा प्रकारचा एक मौलिक संदेश, एक आशय ही कविता या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसून येते. धन्यवाद.